तर म्हणजे ही मेन महिलांची जास्त करून उत्स्पर्धा होती की आमचा कोजागिरी प्रोग्रामच्या निमित्तानं आमचा महिलांचा केवोदय का आमच्या एवढ्या सोसायटीमध्ये कुठले कार्यक्रम होत नसतात, पण एकूण सगळ्या सोसायटी एकत्र होऊन आणि आमचे गावकरी किंवा आमचे कुटुंब मित्र परिवार या सगळ्यांचं पकडून आम्ही तो प्रोग्राम घेतला आणि त्यामुळे त्यांना अजून यापुढे असंच करावं अशी भावना आली. ऍक्च्युली खरं तर माझे बरेच वर्ष मी हा कार्यक्रम करतो. मला 16 वर्ष झाले महाराष्ट्रभर करतो. रोहित जोशी लहानपणीचा मित्र आहे आणि कोजागिरीच्या निमित्ताने तिने सांगितलं की आपल्याला पैठणीचा कार्यक्रम करायचा. तर मी क्षणाचा विचार न करता लगेच बोललो की आपण करू, तुझ्यासाठी आम्ही जे हवं ते करू. आणि महिलांचा प्रतिसाद असल्यामुळे पैठणीचा खेळ खेळायला खूप मजा आली. थोडं काही वर्ष गॅप पडला होता, पण खूप चांगली मजा आली. महिला स्वतःच बोलत होत्या की आम्हाला काहीतरी मनोरंजन पाहिजे. मग खेळ पैठणीच्या माध्यमातून तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एक आम्ही ट्विस्ट टाकला की फॅशन शो जनरली आपण टीव्हीवर बघतो, महिलांना ते जमत नाही, पण या मंचावरती रॅम्प अरेंज केला. रोहित जोशींची सर्व कृपा आहे. आमचं सर्व मित्र परिवार म्हणजे जितेंद्र असे सर्व सर्वांच्या सहकार्याच्या सपोर्टमुळे खेळ पैठणीचा कार्यक्रम दरवर्षी चांगलाच होतो. पण अजून ह्या माझ्या भूमीवरती म्हणजे मी जिथे राहतो रानाचा मोठा आलो तर अजून चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्याच्यामुळे मी सर्व रोहित जोशी आमचे सर्व मित्र परिवाराचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मला संधी दिली आणि महिलांनी खूप चांगल्या प्रतिने या ठिकाणी पार्टिसिपेट केल्याबद्दल त्यांचे देखील आभार. थँक्यू सो मच. आता असे कार्यक्रम ऍक्च्युली इथं सहजासहजी होत नाही, जो पण मी बघितलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात होणं म्हणजे ऍक्च्युली ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि महिला ज्या